नमस्कार. आज मी झणझणीत भरलेलं पापलेट बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 4 मध्यम आकाराचे म्हणजे हाताच्या एवढ्या साईजचे पापलेट घेतले आहेत. त्याचे डोके आणि शेपूट काढून पोटातील घाण काढून साफ धुवून घेतले आहेत. आता याला आपण आहे ना डोक्यापासून ते शेपटापर्यंत असा कट मारायचा आहे. जर तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही ज्यांच्याकडून फिश घेतली आहे त्यांना त्या कोळींना सांगितले की त्याबरोबर अशा कट करून देतात आणि घरीही आपण सहजपणे करू शकतो. असं कट मारायचा, पूर्ण पोटापर्यंत कट मारायचा आहे, म्हणजे आपला मसाला यामध्ये व्यवस्थित छान असा भरला जातो. आता आपण याला पाठच्या साईडनी आणि पुढच्या साईडनी थोडे पुढे जिथे आपण मोठा कट मारलाय तिथे थोडंसं असे वरून काप मारायचे आणि पाठच्या साईडने थोडे जास्त काप मारायचे, म्हणजे आपला मसाला आहे तो सर्व या पापलेटमध्ये जाऊन आपल्या पापलेटला छान अशी चव लागते. तर आता मी सर्व यांना चिरा पाडून घेतले आहेत आणि पॉकेट्सही करून घेतले आहेत. यावर अर्धा लिंबू पिळून घ्यायचा. जर तुम्ही कोकम आगळ वापरत असाल तर तेही वापरू शकता. यावर मी चवीप्रमाणे मीठ घालून घेतले. आपल्याला आतमध्ये मसाल्यामध्ये पण मीठ घालायचं आहे, त्यामुळे मीठ तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घाला आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 2 चमचे मी मालवणी मसाला घेतला आहे. आता या सर्व पॉपलेटला आपण हा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे. पूर्ण चिरांमध्ये वगैरे भरून घ्यायचं आहे, आतमध्ये भरायचं नाही, वरच असा लावून घ्यायचा आहे आणि याला आपण मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण यामध्ये भरण्यासाठी मसाला बनवूया. तिथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 3 हिरव्या मिरच्या, 4-5 पुदिन्याची पाने, थोडीशी कोथिंबीर आणि पाऊण इंच आलं घेतलं आहे आणि खोबरं कोथिंबीर घेतलं आहे, वाटलेलंच आहे हे. तुम्ही हे सर्व एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचं. पाणी न टाकता आपल्याला असं हे बारीक करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि एखाद्या पॅनमध्ये किंवा तव्यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला हा मसाला व्यवस्थित छान परतून घ्यायचा आहे. यातील कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तर यामध्ये मिरची तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही जसं तिखट खाताय तसं घाला, कारण हा पापलेट छान असा झणझणीत बनून तयार होतो. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण असं व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे. हे परतल्यानंतर आपण हे काढून घ्यायचं आहे मसाला. आता यामध्ये आपण लिंबू घालायचं आहे. थोडासा लिंबू पिळून घालायचा, म्हणजे आपल्याला मसाल्याला छान अशी आंबट तिखट छान अशी चव येते. त्या मसाल्याचे आपण 4 भाग करून घ्यायचे, म्हणजे माझ्याकडे 4 पापलेट आहेत तर मी याचे 4 भाग करून घेते, म्हणजे एकसारखा मसाला सर्व पापलेटला व्यवस्थित भरला जातो. जर तुमचे मोठे पापलेट असतील तर तुम्ही हे 2 भाग एका पापलेटमध्ये भरू शकता. आता हे पापलेटमध्ये असा हा मसाला सर्व भरून घ्यायचा आहे. खूप जास्तही मसाला भरायचा नाही, नाहीतर फ्राय करताना तो बाहेर येतो. पूर्ण आतपर्यंत दाबून असा भरायचा आहे. आपला पापलेट खूप जास्त फुगलाही नाही पाहिजे, त्याप्रमाणे अंदाजाप्रमाणेच आपण मसाला आतमध्ये भरून घ्यायचा आहे. हे पहा, असे मी सर्व पॉकेट्स भरून घेतले. असं व्यवस्थित छान भरून घ्यायचं आपण. सर्व मसाले एकदम आतमध्ये पापलेटला सगळीकडे पोटापर्यंत त्याच्या लावून घ्यायचे. हा पापलेट तुम्ही नक्की बनवून पहा, सर्वांना खूप आवडेल. आता या पापलेटला आपण रवा आणि मी बेसन पीठ घेतलं आहे, तुम्ही तांदळाचं पीठही घेऊ शकता. एकदम बारीक रवा घ्यायचा आहे, बारीक नसेल तरीही चालेल, पण बारीक असेल तर खूप छान. तर यावरती थोडंसं मी 2 चमचे बेसन घेतलं आहे
तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. आपल्या पापलेटला भरपूर असे मसाले लावले असल्यामुळे मी या पिठामध्ये काही घालत नाही. फक्त वरून असं त्याला छान असं घोळून घेते. आता आपल्या पापलेटला दोन्ही बाजूनी लावून घ्यायचे रवा आणि तवा तापला की तेल व्यवस्थित तापलं की यामध्ये आपण 2 पापलेट असे सोडून घ्यायचे. 3 ते 4 मिनिटे मध्यम गॅसवर आपण फ्राय करायचं. गॅस खूप मोठा ठेवायचा नाही, नाहीतर आपले पापलेट पटकन असे करपले जातील. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. दोन्ही बाजूनी 3 ते 4 मिनिट असं दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे. मस्त असे छान पापलेट बनून तयार होतात भरलेला. रेसिपी कशी वाटली? आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.